आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज मी निवडणूक झाल्यानंतर बोलतोय आणि सर्वांना लक्षपूर्वक ऐका असं सांगतोय। ही बंड्या साळवीची मातोश्री आणि ही माझी मातोश्री आई। माझ्या आईपेक्षाही बंड्या साळवीची मातोश्री ही महान आहे। माझ्या आईने मला मोठं केलं, वडिलांनी मोठं केलं। वडिलांनी मला शिवसेनेत जाण्याची परवानगी दिली, पण राजकीय क्षेत्रात किंवा विशेष करून सामाजिक क्षेत्रात माझ्या आईने बंड्या साळवीच्या आई एवढे काही आशीर्वाद दिले नाहीत। तिने ही शाळा, माझ्या आई ही दुसरी शिकलेली होती, तिने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं, पण बंड्या साळवीला जे काही घडवलेलं आहे ते त्याच्या मातोश्रीने घडवलं। मग या बंड्या साळवीच्या या थोर मातोश्रीच्या आशीर्वादाने तो आजपर्यंतची वाटचाल केलं आहे आणि धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्याचा खूप मोठा उदय झालेला आहे। आणि आज विशेष करून म्हणजे ही मी जी पोस्ट टाकली ती बघा, याच्यात कुठेही बंड्या साळवी हा एकनिष्ठ नाही असं म्हटलंय का? तो एकनिष्ठ आहे, पण तो कर्मदळिद्री आहे। कर्मदळिद्री का म्हटलं हे मी तुम्हाला सांगेन। ज्या आईच्या आशीर्वादावर तो राजकीय क्षेत्रात एवढा मोठा झाला, त्यांनी मला निवडणुकीच्या भर रिंगणात उतरलेला असताना काय सांगितलं तेही सांगतो। आता मी बाकीचं काय बोललो, त्याला राजीनामा दे बोललेलं नाही, तू द्यावा असं वाटतं आणि तुझ्याही लेच्या पेच्यानी जे पदाधिकारी आहेत त्यांनी द्यावं असं वाटतं, द्यायला सांगा असं वाटतं। मग वाटतं आणि द्यायला सांगणं, तो निष्ठावंत आहे की नाही जरा डोकं वापरा। अरे अंधभक्तांपेक्षा तुम्ही आंधळे झालात, आणि आंधळे नव्हे तर एकदम मतिभ्रष्ट झालेला आहात। नीट वाचत नाही, नीट विचार करत नाही आणि काय उलटे सुलटे बोलत बसलात। आता बंड्या साळवींनी इथे प्रचार करताना माझ्याकडे आला होता, मुस्लिम मौल्यात प्रचार करणार होता, त्याच्याबरोबर तो खांडे होता। खांडे हा बिचारा, मी त्याला मानतो व तो पहिल्यापासून शिवसैनिक आहे, पण एवढा प्रभाव त्याने ठेवायला पाहिजे का त्याला नसेल, ठीक आहे। मी बंड्या साळवींना सांगितलं की बाबा इथे काय फिरू नकोस, कारण इथे काम तमाम झालेलं आहे। त्याला कागदपत्र दाखवली, सगळं दाखवलं, आणि तू अटाळी आणि वडाळीला फिरून, हे मी काय चूक केलं का? त्यांनी मला काय बोलावं, प्रचाराबद्दल चर्चा करावी, कोण काम करतं नाही करतो याच्याबद्दल बोलावे, आणि तो ज्या विभागात काम करतो त्या तुतारीबद्दल बोलावं, मी किती तुतारीचं काम करतो की नाही याबद्दल बोलावं। त्याने काय सांगितलं मला, हे संपर्क प्रमुखच चांगला नाही। आता संपर्क प्रमुखच चांगला नाही हे मतदानाच्या 4-5 दिवस अगोदर प्रचाराला निघालेल्या थोर बंड्या साळवींनी मला सांगणं हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मला जर तो हे सांगतो तो प्रचारात तो काय बोलला असेल, म्हणून त्याला मी म्हटलं, अरे तू उपनेता आहे, संपर्क प्रमुख हा तुझ्यापेक्षा खाली आहे, तू आपले पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांग। तर त्यांनी मला उत्तर दिलं की माझ्यावरती कोण ऐकतं,
अरे म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे याचं ऐकत नाहीत, याला विचारात घेत नाहीत, याला भेट देत नाहीत. ही स्ट्रॅटेजी सर्व एकनाथ शिंदेची सगळीकडे चालू आहे. जे निवडणुकीच्या काळात गेले तेवढे सगळे, अगोदरचे नव्हे, तेवढे सगळे एकच बोलत आहेत, उद्धव साहेब फक्त पैशावाल्यांना भेट देतात, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देत नाही. अशा प्रकारे बंड्या साळवींनी मला बोलणं आणि नंतर वरती बोलतो, तुम्हाला पद पाहिजे असेल तर मी आत्ता सही करून देतो. अरे याच्या सहीने काय मी उपनेतापद होणार आहे का? त्याला कोणी सही करून उपनेतेपद बनवले का? आपल्याला आवडलं की नाही आवडलं आपण कोणी बोललो का? मग असं असताना प्रचाराच्या धुमधडाक्यात प्रचार करताना माझ्यासमोर तुम्ही बोलताय की बाबा संपर्क प्रमुख. अरे संपर्क प्रमुख पेक्षा उपनेता मोठा आहे. तू कर प्रचार, त्याच्या उणीवा तू भरून काढ, त्याच्याबद्दल तक्रार कसली करतो माझ्याकडे? आणि म्हणून हे सगळं मी केलेलं आहे. त्याच्यामुळे अंधभक्तांपेक्षा आंधळे झालेल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे आणि विशेष करून मनोरेला सांगायचं आहे, अरे ज्या जातीचा तू आहे त्याचा नेता म्हणतो ना वैश्यवाडी, मग जया अर्धासाची जी लॉन्ड्री जळली दंगलीमध्ये तेव्हा कुठे होता रे? झोपला होता का? हुशारी करू नकोस. माझं दूध ना बाळ्याच आहे, मी बाळ्या, पण काळ्या नाही. समजलं की नाही? त्याच्यामुळे नीट वाचा. बाळासाहेबांनी सांगितले, वाचा नीट, बघा नीट, वाचा नीट. तर वाचा नीट. जय हिंद, जय महाराष्ट्र.